नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. दुपारचे 12 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी बघूयात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक संपन्न होणार आहे. 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होईल. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री दादा भुसे देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. जो प्रयागराज कुंभ मेला के बाद हम लोग की प्रयत्न था नासिक कुंभ मेला की अमृत स्नान की तारीख डिक्लेयर करने के लिए। आज वो शुभ मुहूर्त आ गया। हमारे अखिल भारत श्री पंच तीनों अन्य अखाड़ा की वैष्णव साधु यहाँ आ चुके नासिक में। और हमारे जो त्र्यंबक की जो भी 10 अखाड़े वो भी आ चुके हैं, बस निकल रहे। थोड़ी देर में माननीय मुख्यमंत्री आएंगे। जो हम लोग की मुहूर्त निकालने का समय था, तो आज माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये अमृत स्नान की यानी पर्व स्नान की तारीख डिक्लेयर किया जाएगा। और हम लोग की जो मांग है कायम स्वरूप जमीन के बारे में और सिंहस्थ प्राधिकरण के बारे में और नासिक स्थानिक जो त्र्यंबक और नासिक जो साधु संत के आश्रम है वहाँ की व्यवस्था के लिए, तो ये विषय में हम लोग आज माननीय मुख्यमंत्री से चर्चा भी करेंगे। थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकमधून आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, कधी आहे ही बैठक? किती वाजता सुरुवात होईल? कोण कोण असेल? कसं आहे नियोजन? श्वेता, साधारणतः 12:30 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला असणार आहे आणि याचबरोबर नाशिकचे माजी पालकमंत्री आणि सध्या त्यांच्याकडे सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी असलेले गिरीश महाजन या बैठकीला उपस्थित असणार आहे. नरहरी झिरवाळ मंत्री हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि प्रमुख आखाड्यांचे साधू महंत या बैठकीला उपस्थित असणार आहे. जे प्रमुख 7 आखाडे आहेत त्यांचे साधू महंत या ठिकाणी असणार आहेत. तर 13 आखाड्यांचे इतर साधू महंत जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती आलेले आहेत. दुपारनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम आहे. मात्र महत्वपूर्ण कार्यक्रम जो आहे तो म्हणजे हाच असणार आहे की नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होतोय त्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा आज निश्चित केल्या जाईल. त्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर करतील. साधारणतः 1 वाजता ते 2 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेतून ते नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करतील. या सगळ्या दरम्यान साधू महंतांच्या वेगवेगळ्या मागण्या असणार आहे, ज्यामध्ये प्रमुख मागणी साधू महंतांची हीच असणार आहे की सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधू महंतांना कायमस्वरूपी ज्या जागा ज्या आहेत त्या मिळाव्या. यापूर्वी कुंभमेळ्यापूर्वी ज्या आरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी या साधू महंतांना पंडाल टाकण्यासाठी, आश्रम उभं करण्यासाठी जागा दिली जाते. मात्र ती कायमस्वरूपी नाहीये आणि ती जागा कायमस्वरूपी असावी कुंभमेळ्याची, ही मागणी या साधू महंतांची असणार आहे. त्याबरोबर गोदावरी स्वच्छतेचा जो सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे की त्र्यंबकेश्वर मधून उगम पावणारी गोदावरी नदी नाशिक मधून ज्यावेळेला जाते त्यावेळेला रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि या भागामध्ये जिथे कुंभमेळ्याचे शाही स्नानं पार पडतात तिथपर्यंतचा जो गोदावरीचा संपूर्ण प्रवास आहे, या संपूर्ण भागात गोदावरी स्वच्छतेवरती जास्तीचं प्राधान्य द्यावं अशा प्रकारची मागणी देखील या साधू महंतांची असणार आहे. त्याचबरोबर हा कुंभमेळा ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला या कुंभमेळ्यातली एक महत्वाची मागणी असणार आहे की जी म्हणजे शाही, हा जो शाही स्नान ज्याला म्हटलं जातं, शाही हा शब्द मुघल साम्राज्याशी निगडीत आहे. आता हा शब्द जो आहे तो बदलावा अशी मागणी देखील या सगळ्या साधू महंतांची असणार आहे. त्यामुळे प्रयागराज कुंभमेळ्यापासून शाही स्नानाऐवजी जो अमृत स्नान हा शब्द जो वापरला जातो तो शब्द आता वापरात यावा अशा प्रकारची मागणी देखील या सगळ्या साधू महंतांची असणार आहे. आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये साधू महंतांच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सगळं समोर येणार आहे. या सगळ्यासाठी एक दिमागदार व्यवस्था नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली आहे. या सगळ्या साधू महंतांना रेड कार्पेट अंथरण्यात आलेलं आहे. त्यांची आंबारसाची पार्टी अर्थात त्यांना जेवण जे आहे ते देखील या साधू महंतांना देण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जी साधू महंतांची सरकारबद्दल नाराजी होती की कुंभमेळ्याच्या तारखा अद्याप जाहीर होत नाहीये, कामं होत नाहीये, ही सगळी नाराजी आजच्या बैठकीमध्ये दूर करण्याचा प्रयत्न सरकारचा आणि प्रशासनाचा असणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. ज्यावेळेला ही बैठक सुरू होईल त्यावेळी देखील आपण थेट नाशिकमध्ये जाऊच तिकडचे अपडेट घेण्यासाठी. 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याला सुरुवात होईल. पुढची बातमी बघूयात. अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे. अशातच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा दोघांमधला वाद उफाळून आलाय. आता 2000 मतांनी निवडून आलेला जास्त वाचतोय. मी एक फेरफटका मारला असता तर खोडकेंना 10,000 मतांनी पाडलं असतं. त्यामुळे त्यांनी गुरमी आणि दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिला.
तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात असं म्हणत रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडकेंनी पलटवार केला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे, पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं. तर त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही. जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो. त्यावेळी जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही. परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते. आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले. अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता. पुढची बातमी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जळगाव दौऱ्यावरनं चांगली जुंपली. विधानसभेच्या वेळी 5 आमदारांना पाडण्यासाठी राऊत जळगावात आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाहीत. त्यामुळे आता देखील तोंड काळं करून जातील असं म्हणत गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधला. दरम्यान लोकांचं तोंड काळं करायला निघालेले जळगावचे पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करण्याचं काम करत असल्याचा पलटवार यावर संजय राऊतांनी केला. संजय राऊत हे 2 दिवसाच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, काय सांगता? मागच्या वेळेस आले होते, ते 5 आमदारांना पाडायला आले होते, एकही पाडू शकले नाही. आता येतील आणखी तोंड काळं करून जातील. या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा, ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत. या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही, आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता. हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्तानं येणार एकत्र. आता येऊन तोंड काळं करून जातील. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत. संजय राऊतांचा पलटवार. पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीचा निर्णय कागदावरच. सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोलनाक्यावरचा एका वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर. कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा. प्रवाशांना फटका. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ. माहेरून पैसे घेऊन ये म्हणत विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण, तर दोरीनं बांधून चटकेही दिले. 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. राज्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू. सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. श्रीनगर लेह मार्गावरती जोजिला जवळ हिमस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद.